तर इंद्रायणी मालिकेच्या आजच्या भागात असे बघायला मिळते की मोठ्या बाईंना खूप टेन्शन आलं असतं तुला विंचू चावला त्याच्यावरून. तर अंताजी तिला असं बोलतात की तू नको टेन्शन घेऊ, डॉक्टरांनी दिलेत ना गोळ्या तर बरं होईल आपला आद्दू. तर मोठ्या बाई अंताजींना म्हणतात की नाही, माझ्या आद्दूमध्ये विंचाचं विष नाही आहे, तर पोरीचं विष चढलं आहे वगैरे वगैरे मोठ्या बाई बोलून इंद्रायणीबद्दल बोलत असतात. मग अंताजी तिला बोलतात की असं काही नाही आहे, तू कुठला विषय कुठे पण नको नेऊ. तर मोठ्या बाई अंताजींना म्हणतात की त्या पोरीला तर मी बरोबर धडा शिकवलाच आहे वगैरे वगैरे. तर अंताजी घाबरतात. अंताजी तिला बोलतात काय नक्की तू काय केलं आहेस वगैरे. मग दुसरीकडे असं बघायला मिळतं की इंद्रायणी सामानाची यादी घेऊन गावात दुकानात जात असते. तर रस्त्यात तिला कोणतरी बाहेरची मंडळी भेटते. तर तो माणूस गाडीतून उतरून इंद्रायणीला मंदिराचा पत्ता विचारत असतो. तर इंद्रायणी म्हणते इथून पुढे गेलं की मंदिरच आहे. तर तो गाडीमधला माणूस खाली उतरतो आणि इंद्रायणी समोर येऊन इंद्रायणीला म्हणतो तुम्ही तेच ना बालकीर्तनकार इंद्रायणी. तर इंद्रायणी म्हणते हो, पण तुम्ही मला कसं ओळखता. तर तो माणूस म्हणतो मी काय, तुम्हाला सगळेच ओळखतात. तर इंद्रायणी आनंदी होते. नंतर तो माणूस इंद्रायणीला विचारतो की तुम्हाला कुठे सोडू का. तर इंद्रायणी म्हणते तुम्ही पोहोचेपर्यंत मी घरात पोहोचेल. मग असं म्हणून तो माणूस तिकडून निघून जातो. मग पुढे असं बघायला मिळतं की इंद्रायणी सामान घेऊन घरात पोहोचतेच तितक्यात तिकडून नारायणी ओरडत येते आई आई करून. म्हणते आई, आद्दूचा तापच उतरत नाही आहे गं. तर मोठ्या बाई नारायणीला म्हणतात की अशा वेळेस औषध द्यायचं असतं. तर नारायणी म्हणते दिलं आई औषध. मग मोठ्या बाई म्हणतात की थंड पाण्याचा पट्टा ठेव. तर नारायणी म्हणते आई सर्व केलं त्याचा तापच उतरत नाही. तर मोठ्या बाई घाबरत आद्दूकडे पळत जाताना मोठ्या बाई रागात इंद्रायणीकडे बघून मग जातात. आणि मग दुसरीकडे असं बघायला मिळतं की ते बाहेरून आलेली मंडळी मंदिरात जातात. मंदिरात तिथे व्यंकट महाराज मंदिरात पूजा करत असतात. तर ती बाहेरची मंडळी येते. ते व्यंकट महाराजांकडे बघून म्हणतात तुम्ही तेच ना व्यंकट महाराज. तर व्यंकट महाराज म्हणतात हो हो मीच तो. बाहेरून आलेले त्यांच्याबद्दल सांगत असतात की मी मागच्या वर्षी खूप टेन्शनमध्ये होतो, मी इकडे येऊन विठुरायासमोर नवस मागितलेला वगैरे वगैरे सांगत असतात. मग तो बाहेरून आलेला माणूस व्यंकट महाराजांना सांगतो की मी मागच्या वर्षी नवस मागितलेला होता की माझं सगळं टेन्शन आणि कर्जमुक्त झालं तर मी विठुरायाच्या हिऱ्यांचा मुकुट चढवेल वगैरे. तर व्यंकट महाराज शॉक होतात ती गोष्ट ऐकून. दुसरीकडे इंद्रायणी आद्दूला बुक्का घेऊन जाते याचा. इंद्रायणी आद्दूच्या खोलीत जाते आणि इंद्रायणी आद्दूला बुक्का लावते. तर पाठून नारायणी येते. तर इंद्रायणी खूप घाबरते. नारायणी येऊन इंद्रायणीच्या पाठवून इंद्रायणी दचकते पटकन. दुसरीकडे व्यंकट महाराज आणि ते बाहेरून आलेले आणि त्यांच्यामध्ये बोलणं चालू असतं. तर व्यंकट महाराज त्यांना म्हणतात की नाही, हे सगळं नका ठेवू इथे मंदिरात वगैरे, आणि देव काय या शिवांचा भुका नाही आहे वगैरे वगैरे व्यंकट महाराज त्यांना समजवत असतात. तर ते म्हणतात नाही, मी नवस केला आहे, मला पूर्ण करायचं वगैरे वगैरे ते बोलत असतात. मग तिकडे अंताजी येतात. मग अंताजी पण त्यांना तेच सांगत असतात की नाही, तुम्ही नवस केला तर पूर्ण करा वगैरे, तुम्हाला ठेवायचं ना मुकुट, तुम्ही तुमच्या शांतीसाठी ठेवा वगैरे वगैरे बोलत असतात. मग दुसरीकडे जातात. तर मोठ्याबाई आद्दूला औषध खायला उठवत असतात. तर मोठ्याबाई पटकन बघतात की आद्दूला अंगारा लावला असतो. तर मोठ्याबाई टेन्शनमध्ये येतात. मोठ्याबाई विचार करत असतात की मी नसताना कोण आलं खोलीत वगैरे. ते अंताजींना मुकुट दाखवतात. तर अंताजीचे डोळेच फिरतात ते मुकुट बघून वगैरे. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.